स्वागत आहे. आपण मागच्या वेळी जेव्हा मॅथचं लेक्चर घेतलेलं होतं तेव्हा आपण अपूर्णांक संख्यांची बेरीज शिकणार आहोत असं पुढच्या लेक्चरमध्ये असे म्हटलेले आहे. तर बघा, छेद समान असणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज आपण थोडं बघितलं, एक दोन उदाहरण. पण छेद समान नसल्यास कसं करायचं ते पुढच्या लेक्चरमध्ये बघत होतं. तर आपण बेरीजच नाही तर अपूर्णांक संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ह्या चारही क्रिया आज बघणार आहोत. ओके, तर आपण सुरू करूया. बघा, 2 आणि 4 हे एक अपूर्णांक आहे. अपूर्णांक म्हणजे पूर्ण नसलेला म्हणजे अपूर्णांक. तर ह्या संख्येमध्ये जर उत्तर काढायचं असेल तर आपल्याला पॉइंट मध्ये येणार किंवा अंशाने छेदामध्ये असणारी संख्या अपूर्णांक असते. तर बघा, इकडे हे असतं अंश आणि हे असतं छेद. तर अंश आणि छेदामध्ये जी संख्या असते ती काय असते? अपूर्णांक. बघा, तर आपण यांची बेरीज बघूया, त्याच्यानंतर वजाबाकी, त्याच्यानंतर गुणाकार, त्याच्यानंतर भागाकार. तर बघा, 2 आणि 4 अधिक 5 आणि 4. तर बघा, हे अंश आहे आणि हे छेद आहे, हे अंश आणि हे छेद आहे. याची बेरीज आपल्याला करायची असेल तर छेद समान असल्यामुळे एकदाच लिहायचं आणि वरतीच्या अंशाची बेरीज करायची, म्हणजे 2 अधिक 5 7. तर 7 भागिले 4 ही बेरीज याची आणि अंश किती? 7 चा छेद 4. आता बघा, इथं छेदामध्ये 4 4 8 होतात. पण जसे अंशाची आपण ऍड करतो तर बेरीज करतो तसंच छेदाची बेरीज करायची नाही. छेद सारखा असेल तर एकदाच लिहायचं. असे आपण किती तरी याच्यामध्ये वजाबाकी, छेद समान असलेली वजाबाकी सुद्धा 5 घेते, -4 आणि इथं 5 घेते. तर याचे सुद्धा सेम तसंच, फक्त याची मायनस वजाबाकी असल्यामुळे याचं वजा करायचं. 9 मधून 4 घालवल्यास 5 असतात आणि खाली 5. याचंच उत्तर आपण 5 ला 5 ने भागितलं तर एक उत्तर येणार. अशा प्रकारे मग याच्यामध्ये 2 4 3, समजा इथे 3च देते मी. 3 + 2 3 याची बेरीज करायची असेल तर छेद कितीही सारखा असेल तर कितीही वेळा राहू द्या, एकदाच लिहायचा आणि अंशातल्या संख्यांची बेरीज करायची. 2 आणि 3 5, 5 आणि 2 7. तर ही झाली याची बेरीज. मग समजा यालाच 3 अधिक 5 अधिक 3 किंवा इथं छेद आपण दुसरा पण ठेवू शकतो, 6 ठेवते. अधिक 2 अधिक 6 प्लस 3 अधिक 6. आता छेद समान असल्यास एकदाच लिहायचे आणि वरतीच्या अंशांसाठी बेरीज करायची. 2 आणि 5 7, 7 आणि 2 9, 9 आणि 3 12. तर अशा प्रकारे आपण बेरीज करू शकतो. ओके, मग हे 4 वेळा राहो किंवा 5 अपूर्णांक राहो किंवा 6 राहो, कितीही राहो, खाली छेद सारखा असेल तर एकदाच लिहायचे आणि वरतीच्या अंशासाठी बेरीज असेल तर बेरीज करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची. आता समजा 3 आणि 7 -2 7 -1 आणि 7 हे आहे. तर इथं वजाबाकी आहे. तर वजाबाकी करताना सुद्धा सेम छेद एकसारखाच ठेवायचा आणि हे मायनस करायचे. 3 मधून 2 घालवल्यास 1 आणि 1 मधून 1 घालवले 0. तर हे याची व्हॅल्यू आहे. अशा प्रकारे वजाबाकी राहो, बेरीज राहो, कितीही राहो, छेद सारखा असेल तर एकदाच लिहायचं, छेदाची बेरीज करायची नाही आणि अंशाची बेरीज करायची. मग ते कितीही अपूर्णांक राहो. त्याच्यानंतर बघा, आपण सारखं नसेल तर बेरीज आणि वजाबाकी कसं करायचं? बेरीज आणि वजाबाकीचे रूल एकदम सारखे आहेत आणि गुणाकार भागाकारामध्ये छेद समान करण्याची गरज राहत नाही. तर बघूया, मी हे इथेच करते. तर बघा, 2 5 आणि 2 जसं 4 भागिले 2 आहे, 2 भागिले 5 अधिक 4 भागिले 2 आहे. याची बेरीज करायची असेल तर इथं छेद समान आहे का? छेद म्हणजे खालची संख्या, अपूर्णांकाच्या खालची संख्या. तर सारखं आहे का? तर नाही. नसल्यास काय करायचं? बघा, लसाई काढावी लागते यासाठी आणि लसाई म्हणजे तुम्हाला सिंपलपणे सांगते. ह्या 5 ला ह्या 2 नी गुणायचं आणि ह्या 2 नी ह्या 5 ला गुणायचं आणि वरतीच्या अंशामध्ये 5 मल्टिप्लिकेशन करायचं, तिरकस गुणाकार. म्हणजेच ह्या 2 ला ह्या 2 नी गुणायचं आणि ह्या 4 ला ह्या 5 नी गुणायचं. सॉरी,
ह्या 2 ला 5 ने गुणायचं आणि ह्या 4 ला सुद्धा 5 ने गुणायचं. तर बघा वरतीच्या अंशामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे, तिरकस गुणाकार, आणि खालतीमध्ये एकामेकांना आपण गुणलं. किंवा सिंपलपणे असं पण लक्षात ठेवू शकतात, 5 ला ह्या 2 ने गुणले तर याला 2 ने गुणले म्हणून वरतीच्या अंशाला सुद्धा 2 ने गुणा, ह्या 2 ला ह्या 5 ने गुणले म्हणून वरच्या अंशाला सुद्धा 5 ने गुणा. करा मग. 2 दुने 4, 5 दुने 10 अधिक 2 पंचे 10 आणि 4 पंचे 20. तर बघूया आता झाला छेद समान. आपला छेद समान झाल्यास एकदाच लिहायचं आणि वर ही बेरीज आहे म्हणून वरती त्यांची बेरीज करायची. 4 अधिक 20 24. तर अशा प्रकारे सोडवायचं असते. अजून एक सांगायचं म्हणजे याला सिम्प्लिफाय करता येते. सिम्प्लिफाय म्हणजे इथे दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जाते. अशी कोणती संख्या आहे तर 2 आहे. म्हणजे 2 पंचे 10, 2 एक 2, 2 दुने 4. म्हणजे हे अंतिम उत्तर आहे. बघा प्लस आहे, मायनस असेल मायनस सुद्धा असंच करायचं, फक्त इथं वजाबाकी करायची वरती त्यांची आणि खाली असंच छेद समान करून एकदाच लिहायचं. जसं एखादं उदाहरण बघू. 9 7 प्लस मायनसचं बघू. 6 3. तर बघा असं असताना आपण छेद समान करण्यासाठी काय करायचं, एकामेकांना गुणायचं. याला 6 ने गुणा आणि ह्या 6 ला ह्या 7 ने गुणा एकामेकांना. याला क्रॉस मल्टिप्लिकेशन सारखं ह्या 9 ला 6 ने गुणा आणि ह्या 3 ला 7 ने गुणा. तर बघा 9 सका 54 आणि 7 सका 42 मायनस 7 सका 42 आणि 3 सका 21. बघा छेद समान झाला. तर छेदामध्ये 42 घ्या आणि मायनस आहे म्हणून 54 मधून 21 घालवा. म्हणजे 4 मधून 1 गेले 3 आणि 5 मधून 2 गेले 3, तर 33. अशा प्रकारे ही वजाबाकी आहे. मग याच्यामध्ये किती 8 राहू शकतात. म्हणजे अधिक 3 अपूर्णांकाची बेरीज राहू शकते जी छेद समान नसेल. 4 अपूर्णांकांची बेरीज राहू शकते. तर आपल्याला छेद समान करूनच सोडवायचं असते. जसं एखादं उदाहरण बघू आपण. 3 अपूर्णांकांची बेरीज ज्याचा छेद वेगवेगळा आहे. 2 अधिक 3 4 अधिक 4 3. आता याचा छेद समान आहे का नाही, वेगवेगळा आहे आणि 3 अपूर्णांक आहे. तर याचं सोडवायचं कसं, तुम्ही एकाच वेळी छेद समान करून हे करू शकता गुणाकार, किंवा मग 2 तर हे सोडून करू शकतात. जसं एकाच वेळी करायचं म्हणल्यास याला 3 ने गुणा. बघा 3 ने गुणण्यापेक्षा ह्या तिन्ही संख्येने एक छेद समान येईल अशी संख्या कोणती आहे की तिन्हीच्या पाड्यामध्ये असेल किंवा लसावी त्यांची असेल, तर ती आहे 12. बघा 2 सका 12, 3 चौक 12 आणि 4 तिरी 12. तर अशा प्रकारे 12 हा छेद समान होतं. याला 6 ने गुणले याला 6 ने गुणा, याला 4 ने गुणले याला 4 ने गुणा, याला 3 ने गुणले तर याला पण 3 ने गुणा आणि सोडवा. बघा छेद समान झालाय. छेद समान होतोय 2 सका 12, 5 सका 30 अधिक 3 चौक 12 आणि 4 चौक 16 अधिक 4 तिरी 12 आणि 3 तिरी 9. अशा प्रकारे आता छेद समान झाल्यास एकदाच लिहा आणि अंश अंशाची बेरीज करून घ्या. 0 अधिक 6 6 आणि 9 15 चे 5, एक बाकी राहिला 3 आणि 1 4 आणि 1 5 55. तर हे झाली याची बेरीज. त्याच्यानंतर आपण आता 3 वजाबाकी असलेला पण बघू शकतो, फक्त छेद समान नसलेले. आता बघा 7 3 प्लस 2 1 खाली न लिहिता 2च लिहिते इथं आणि इथे 2 आणि 1 आणि वजाबाकी घेऊ. सॉरी. तर अशा वेळी आता इथं 2 छेद समान आहेत पण इथं नाही, पण आपल्याला तिन्ही जे छेद समान करावे लागतील तर आपण करू शकतो. जसं आता तिन्ही मध्ये म्हणजे 3च्या पाड्यामध्ये 2च्या पाड्यामध्ये समान असलेली संख्या 6 पण आहे. 6 करू शकतो. 3 दुने 6, 2 तिरी 6 आणि 2 तिरी 6. बघा
याला 2 नी गुणले, याला 2 नी गुणा, याला 3 नी गुणले, याला 3 नी गुणा, याला 3 नी गुणले तर याला पण 3 नी गुणा. 7 दुने 14, 3 दुने 6 मायनस 2 तिरी 6, 2 तिरी 6 मायनस 2 तिरी 6 आणि 3 1 3. झालं छेद समान. छेद समान झाल्यास एकदाच आपण लिहायचं छेद आणि 14 तून 6 घालवले किती राहिले 8 आणि 8 मधून 3 घालवले 5. तर हे वजाबाकी आहे याची. अशा प्रकारे आपण सोडवू शकतो. किंवा मग ह्या पद्धतीने 2 ची बेरीज करून 2 अपूर्णांकाची बेरीज करायची. जसं 5 भागिला 2 आणि अधिक 4 भागिला 3 याची बेरीज करून मग आलेला उत्तर याची बेरीज करायची. असं पण आपण 2 प्रकारे सोडवू शकतो. वजाबाकी सुद्धा सेम तशीच करू शकतो. तर अशा प्रकारे किती संख्या राहत मग म्हणजे किती अपूर्णांक राहत 3 राहत 4 राहत 5 राहत असे आपण करू शकतो. तर ही झाली बेरीज आणि वजाबाकीची उदाहरणं बघितलं आपण. आता याच्यानंतर बघा अपूर्णांकाचे गुणाकार आणि भागाकार. याला मला छेद समान करावा लागतं, त्याच्यामुळे छेद समान करण्याची गरज राहत नाही. अशा प्रकारे आपण आता भागाकार आणि गुणाकार बघू. मी हे इथेच करून टाकते. तर बघा 2 भागिला 5 अधिक 4 भागिला 3 गुणाकार घेऊ आपण आधी. तर हे काय आहे 2 अपूर्णांकांचा गुणाकार. तर अशा वेळी एकदम सोपा आहे गुणाकार. अंशांचा गुणाकार करायचा आणि छेदाछेदाचा गुणाकार करायचं. जे उत्तर येईल ते उत्तर राहणार. जसं 2 8 आणि 5 तिरी 15. अशाच प्रकारे 2 3 4 5 किती अपूर्णांक त्याचा गुणाकार करू शकतो आपण. आता बघा 3 अपूर्णांकाचा गुणाकार 5 तिरी 15 म्हणजे अंशांचा गुणाकार करायचा आणि छेदाछेदाचा गुणाकार करायचा. 5 तिरी 15 आणि 15 8 120. ओके. त्याच्यानंतर बघा 2 दुने 4 आणि 4 तिरी 12. तर अशा प्रकारे आपण हे करू शकतो गुणाकार. त्याच्यानंतर बघा 4 संख्यांचं राहील त्याच्यावर करू शकतो. मग ते कितीही संख्या राहत मोठ्या 5 अपूर्णांक राहत 6 अपूर्णांक राहत अंशांचा गुणाकार करायचा आणि छेदाछेदाचा गुणाकार करायचा. ओके. 4 दुने 8 8 1 8 आणि 8 दुने 16. त्याच्यानंतर 2 तिरी 6 6 दुने 12 आणि 12 दुने 24. आणि याला आपण सिम्प्लिफाय सुद्धा करू शकतो. याला सुद्धा करता येते. बघा सिम्प्लिफाय करायचं म्हटल्यास ह्या दोन्ही संख्यांना 4 ने भाग जातो 8 ने पण भाग जातो. आपण 8 ने घेऊ. 8 दुने 16 आणि 2 ने सुद्धा जात होतं आणि 8 तिरी 24. तर हे याचं उत्तर अंतिम. त्याच्यानंतर याचं सुद्धा आपण उत्तर काढू शकतो. 12 ने 120 ला भाग दिलं तर किती होणार 12 120. तर हे उत्तर. त्याच्यानंतर बघा आता अशा प्रकारे गुणाकार 5 अपूर्णांक राहील 6 अपूर्णांक राहील कितीही अपूर्णांक राहील छेद समान करण्याची गरज राहत नाही. गुणाकारात आणि भागाकारात सुद्धा फक्त अंशांचा गुणाकार करायचा आणि छेदाछेदाचा गुणाकार करायचा. त्याच्यानंतर बघा आपण भागाकार बघू अपूर्णांकाचा. भागाकार आणि गुणाकार जवळपास सारखंच आहे. फक्त थोडं गुणाकार व्यस्त करण्याची गरज असते. आणि गुणाकार व्यस्त म्हणजे काय तर 2 आणि 3 असेल याचा गुणाकार व्यस्त करायचा आहे तर छेद वरी न्यायचं आणि अंश खाली आणायचं. हे आहे याचा गुणाकार व्यस्त. बघूया आपण. बघा 2 भागिला 5 भागाकार 3 आणि 4 हे भागाकार आहे. आपल्याला हे सोडवताना गुणाकार व्यस्त करण्याची गरज असते. जसं 2 आणि 5 पहिला अपूर्णांक जसा आहे तसं ठेवा जैसे थे आणि भागाकाराला गुणाकारात कन्वर्ट करा चिन्हाला आणि 4 वरती नेऊन खाली 3 आणा आणि सेम गुणाकारासारखं सोडवा म्हणजे भागाकार झाला. जसं 2 8 आणि 5 तिरी 15 हे झालं याचं उत्तर. अशा प्रकारे किती 3 अपूर्णांक राहतील 4 अपूर्णांक राहतील 6 अपूर्णांक राहतील आपण त्यांचा भागाकार सोडवू शकतो. बघा तर आता समजा
दुसरा भागाकार बघू आपण. 3 अपूर्णांक दिलेला 3 4 भागिला 2 3 भागिला 4 3. तर याचा भागाकार करताना ह्या 2चा सोडवून त्याच्यामध्ये नंतर याचे मिळवू शकतो किंवा तिन्हीचा एका वेळी सुद्धा करू शकतो. जसं 3 आणि 4 भागाकाराच्या चिन्हाला गुणाकारात कन्वर्ट करून 3 वरती न्यायचे आणि 2 खाली. अशा प्रकारे सोडवल्यास 3 तिरी 9 आणि 4 दुने 8 हे भागाकार झालं. त्याच्यानंतर हे 2चं झालं आणि ह्याचं करायचं म्हटल्यास हे 3 वरती न्यायचं आणि हे 4 खाली आणायचं. भागाकाराच्या चिन्हाला गुणाकारात कन्वर्ट केलं आणि हे करायचं 9 तिरी 27 आणि 8 चौक 32. तर अशा प्रकारे हे झालं भागाकार कोणत्या संख्येचे? ह्या 3 अपूर्णांकांचा. ओके, तर आपण हे इरेज करूया आता. 3चा राहो, 4 अपूर्णांकाचा राहो, 5 अपूर्णांकाचा राहो भागाकार करणे खूप सोपं आहे. अशा प्रकारे हे दोन अपूर्णांकांचा आपण भागाकार आधी केला आणि त्याच्यामध्ये त्या आलेल्या उत्तरामध्ये 3रा अपूर्णांक मिळवला आणि त्याचा भागाकार केला. जर हे 3 अपूर्णांक आहेत आणि याचा भागाकार एकाच वेळी करायचा म्हटल्यास याच्यामध्ये छेद समान असेल तरी पण याचा भागाकार करायचं. काही छेद समान करण्याची किंवा वेगवेगळं असल्यास छेद समान करण्याची किंवा सारखं असल्यास एकदाच लिहिण्याची गरज नसते गुणाकारात आणि भागाकारात. 4 3 आणि 2 याचा भागाकार करायचा असल्यास एका वेळी करायचं म्हटल्यास पहिला अपूर्णांक जसा आहे तसं लिहायचं. दुसरा अपूर्णांकाला 4 भागाकाराचं चिन्ह गुणाकारात कन्वर्ट करून 4 वरती न्यायचं, 5 खाली आणायचे आणि याचे सुद्धा गुणाकारात कन्वर्ट करून 3 वरती नेऊन 2 खाली आणायचे आणि गुणाकारासारखं सोडवायचं म्हणजे भागाकार होते. 4 चौक 16 आणि 16 तिरी 48. नंतर 3 5 15 आणि 15 दुने 30. हे झालं याचा गुणाकार. याचा सिम्प्लिफाय करता येते. 6 ने भाग जातो दोन्हींना. 6 पंचे 30 आणि sin 8 48. हे याचं अंतिम उत्तर राहणार. अशा प्रकारे आपण कितीही 4 अपूर्णांक राहतील, 5 अपूर्णांक राहतील भागाकार सुद्धा सोडवू शकतो किंवा मिक्स गुणाकार आणि भागाकार मिक्स असतील त्याचा सुद्धा आपण खूप इझिली सोडवू शकतो ह्याच पद्धतीनं. 2 3 गुणिला 5 7 भागिला 4 3 असं आहे. तर 2 पंचे 10 आणि 3 7 21 गुणाकार केलं. त्याच्यानंतर भागाकार करू शकतो. 4 आणि 3 आहे तर 3 वर 10 आणि 21 10 भागिले 21 जसं आहे तसं ठेवलं पहिला अपूर्णांक. भागाकाराचं चिन्ह गुणाकारात कन्वर्ट करून 3 वरती नेलं आणि 4 खाली आणलं म्हणजेच 10 तिरी 30 आणि 21 चौक 84. ओके, अशा प्रकारे आपण करू शकतो. तर हे झालं ह्या मिक्स असलेल्यांचा गुणाकार आणि भागाकार. असं कितीही राहतील अपूर्णांक 4 राहतील 5 राहतील मिक्स राहतील तरी पण आपल्याला सोडवता येतात. तर अशा प्रकारे आज आपण बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार अपूर्णांकांच्या कसे करायचे हे बघितलं आपण. ओके, पुढच्या लेक्चर मध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकांच्या बेरीज किंवा वजाबाकी गुणाकार भागाकार कसे करणार हे शिकणार आहोत. मित्रांनो, माझे हे शिकवणं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.